नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल पावसकर. स्वागत आहे तुमचं प्रज्वल्स किचन या चॅनलवर. आणि आज मी बनवणार आहे समर स्पेशल मुगडाळीचे डोसे. चला तर आपण आपल्या आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला तर आपण 1 वाटी मुगडाळ स्वच्छ पाण्यात 2 ते 3 वेळा व्यवस्थित धुवून घेऊया. त्याच्यानंतर थोडं पाणी टाकून आपण ही डाळ 2 तासासाठी भिजत ठेवूया. चला तर 2 तास पूर्ण झाले आहेत. आपण एकदा डाळ चेक करून घेऊया. तर तुम्ही ही डाळ बघू शकता नीट भिजली आहे. ही डाळ आपण आता मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करूया आणि सोबतच 2 हिरव्या मिरच्या, 1 इंच आलं, चवीनुसार मीठ आणि 1 वाटी दही घालून आपण जाडसर हे पीठ वाटून घेऊया. हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यात 2 चमचे तांदळाचं पीठ घालून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे पीठ थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवूया आणि तडक्याची तयारी करूया. तडक्यासाठी एका पॅन मध्ये तेल, जिरं, मोहरी, कोथिंबीर, कढीपत्ता आणि चिली फ्लेक्स टाकून तडका तयार करूया. तयार झालेला तडका पिठात नीट मिक्स करूया. तडका मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यात 1/4 टीस्पून बेकिंग सोडा ऍड करूया आणि तो पण नीट मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपल्या डोस्याचं पीठ तयार झालं आहे. डोसा बनवण्यासाठी सगळ्यात पहिला तर आपण पॅन गरम करूया. पॅन गरम झाल्यानंतर त्याच्यात थोडंसं तेल टाकून ते तेल ब्रशनी सगळीकडे स्प्रेड करून घेऊया. त्याच्यानंतर डोस्याचं पीठ पॅनच्या मधोमध घालून ते व्यवस्थित स्प्रेड करूया आणि 2 मिनिटं मध्यम आगेवर डोसा व्यवस्थित शिजवून घेऊया. 2 मिनिटांनंतर थोडं तेल टाकून डोसा दुसऱ्या बाजूने देखील शिजवून घेऊया. तुम्ही बघू शकता हा डोसा दोन्ही बाजूने व्यवस्थित शिजला आहे. चला तर आपण आता ह्याची प्लेटिंग करूया. हा डोसा आपण खोबऱ्याच्या चटणी सोबत सर्व करणार आहोत. ह्या चटणीची रेसिपी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला मिळेल. चला तर आपण आता हा डोसा मम्मीला टेस्ट करायला देऊया. मम्मीला तर ही रेसिपी खूप आवडलेली दिसते. तुम्ही पण तुमच्या घरी ही रेसिपी ट्राय करा आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. चला तर मित्रांनो, आजची माझी रेसिपी बनवून झाली आहे आणि इथेच मी माझा व्हिडिओ एंड करतो. तोपर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढे दुसऱ्या रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.